जय महाराष्ट्र. काय म्हणता मित्रांनो, तर आज सगळ्या पोट्ट्याची इच्छा होती कुठेतरी फिरायला जायची, तर चला म्हटलं. गोष्ट करत करत निघालो. रूपम दादा पारदा पण येतो म्हणे, चला म्हटलं. तर मग बारीक बारीक गल्ल्याने जात होतो, कारण आमची गाडी बहुत खतरनाक होते, पोलीसवाले पकडते म्हणून. गल्ल्याने जात होतो तर डायरेक्ट जी वॅगन दिसून गेली. मग पेट्रोल पंपावर गेलो, तिथे पेट्रोल वगैरे टाकलो. तर मग रूपम दादा तर हे काहीतरी चिल्लर वगैरे दाखवत होता. आपले अमोल भाऊ सोबत येणार होते, तर त्या पेट्रोल पंपावर वाट पाहत होतो. यांचे चेंगडे काही अलगच चालू होते या दादूचे. आम्ही मस्त हसत होतो. मग थोड्या वेळात आपले अमोल भाऊ आले. निघालो मग आपण मूल रोडनी सीधे सीधे मस्त गोष्ट करत करत. हे दोघे पण मागं मस्त येत होते. त्याच्यानंतर आपण पोहोचलो मामलाच्या गेट जवळ. तिथे गाड्याची एंट्री तिकीट लागते, तर ते काढून घेतली 25-25 रुपयाची. तिथं आपला दादू भाऊ तिथेही कमी जास्त करा म्हणे. मग त्या जंगलच्या रोडने बिलकुल सीधा सीधा निघालो. रोडाच्या मधात थांबलो होतो फोटो वगैरे काढायसाठी. तर आपल्या दादू भाऊची चेंगडेच नाही संपत होते तिथं. सगळेजण म्हणत होते फोटो काढायसाठी थांबलो तर राव म्हणे, पण वागायला तर धावायला सुधारणार नाही म्हणे. आपल्या दादू भाऊचे तर काही चेंगडे संपतच नव्हते. रूपम दादा तर पुष्पा बनून फोटो वगैरे काढत होता. मग फोटो वगैरे काढून झाले, निघालो आपण डायरेक्ट मामलाकडे. आपला रूपम दादा तर मस्त गॉगल वगैरे लावून मस्त हिरो बनून गाडी चालवत होता. मग काय पोहोचलो आपण मामला तलावावर. तलावच्या बाजूने वगैरे मस्त फिरून आलो तिकडे. मग सगळेजण आम्ही विचार करत होतो बोटिंग करायचं का नाही. मग सगळेजण म्हणे जाऊ दे म्हणे, काय पैसे नाश करता म्हणे. मग तसंच म्हणून निघालो वापस. गाडी मी चालत होतो, तर हा दादू मस्त चेंगडे करत होता तिथं. मग काय त्याच्यानंतर गेलो आपण लोहारा. तिथे थोडासा रस्ता खराब होता, तर थोडं ऑफ रोडिंग करत गेलो. मग तिथे तलावजवळ पोहोचलो, त्याला रूपम दादा गाड्या लावत होता. मग तिथं गाड्याचे 2-3 क्लिपा काढून घेतले व्हिडिओ बनवायच्या म्हणे. तर आपला दादू भाऊचे तर काही अलगच चालू होता. हा कुठं पण गेला तर असाच करते. पण याचे मस्त तर काही संपतच नव्हते. मस्त मस्त करत होता तिथं. मग टाइम वगैरे झाला होता. मग आपण ऑफ रोडिंग करत करत निघालो आपण वापस. रोड खराब होता तरी पारत दादा मस्त स्पीडमध्ये गाडी चालवत होता तिथं. मग काय लोहारा गावामधून निघालो डायरेक्ट चंद्रपूर हायवेवर. संध्याकाळ झाली होती तर थंडी पण लागत होती. मग काय पोहोचलो आपण डायरेक्ट चंद्रपूरमध्ये. चला तर मग हा व्लॉग इथंपर्यंतच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. त्यासाठी फॉलो सबस्क्राईब करून घ्या. बाय मित्रांनो.